अरे वहिनी नुसतं चावर निभावून राहिले का? बाप्पा असं कसं होईल? थांबा आणते. आई बाई, हा तर मुंबईत राहून अगदी बढिया नागपुरी बोलून राहिला पट्टा. बापा कसा विसरा पायदा तिथंच झाला नागपुरात. तसंही माणसानं आपलं मूळ विसरू नये. हा आता आमचा गुरुनाथ आता मुंबईचाच झाला. हे घ्या संत्र्याची वडी घ्या. अरे वा हा. किती दिवसांनी खातोय. मग? एकदम आठवणच झाली तिकडची. नाही, आठवणी काढून झाल्या असतील तर जरा ऑफिसचं बोलूया का? म्हणजे ओके ना ऑफिस मध्ये सगळं? गुरु अरे खाऊ देणारे त्याला घरातही ऑफिसाच्याच गोष्टी करतात का? दिवस रात्र आपलं काम करत राहते पोट्टे. आनंद, आता काळजी घेणारही कोणीतरी पाहिजे ना बाप्पा. लग्न करून टाक आता. मी पाहू का पोरीगिरी? अरे नको नको नको, मी एकटा बरा आहे. लग्न म्हणजे सुखातलं जीव दुःखात. बघतो ना मी माझ्या आजूबाजूला. भाऊजी आम्हाला सगळं माहितीये बर का. कानातलं माझं काय? राधिका, बर बा आम्हाला काहीच माहिती नाही. पण खरं सांगू का आनंद भाऊजी, हा. आता आम्ही दोघांनी लग्न केलं सुखात आहोत की आम्ही. आई बाबा तर किती वर्ष झाले एकत्र आहे. तर खरं सुख कुटुंब पूर्ण करण्यातच असतं. ए वहिनी, आईबाबांचा काळ वेगळा होता. आता कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे ना, माणसाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही तर कुटुंबासाठी कुठून आणणार? हा. आणि लग्न करायचं म्हटलं की मुलगी शोधा, लग्न करा, लग्नानंतर सगळ्यासाठी वेळ पाहिजे ना. हा? हो. वेळ कोणाकडे आहे? आणि माझे नशीब काय गुरु सारखे चांगले थोडी आहे. हा? नाही अरे कुठले एम काय वहिनी सारखी बायको मिळाली म्हणून बोलतोय यार. खरंय. आणि आता तुम्हाला माहिती आहे ना वहिनी, बिचारा गुरु 2-2 दिवस घरी येत नाही. अरे इतकी कामं असतात. अरे 24 कलाक 12 मास बधाच लोक ऑफिस मा कामच करा करता व्हायचे. हा. अरे आजचीच गोष्ट घ्या. आमच्या ऑफिस मधली एक मुलगी शनाया अजून ऑफिस मध्ये बसून काम करते. अजून म्हणजे अजून उशीर पण होणार आहे. कमीत कमी 2 ते 3 तास. इतकं काम दिलं का तिला? नाही म्हणजे अजून काम करते म्हणून विचारलं. बाकी कोणी नाहीये का ऑफिस मध्ये? कपूर सरांनी सांगितलं 3 दिवसात ऑडिटचं काम संपवायचंय. मन लावून काम करते बिचारी. उशीर झाला तर काय झालं, खूप मन लावून काम करते बिचारी. चला निघतो मी. हा आई बाबा येतो नंतर. नाही परत यायचं. ते जेवल्याशिवाय जायचं नाही बरं. नक्की नक्की एकदमच. चल, चला मी येतो तुला निघतो. अरे तू कशाला येतोस? तू बस की इथेच. अरे येतो ना तुला सोबत. अरे तू कशाला येतोस? आई बाबा आले बस इथे. तू नेहमी बाहेरच असतो. आपण भेटतो नेहमी. बस मी इथे. सांगा याला बस इथे. बस काय ना कशाला मला सोडा जायचं. तो का फरक आहे? चला 3 फाइल्स कंप्लीट झालेल्या आहेत. झाल्या? येस. वाव यार अमेझिंग आहेस तू. थँक्यू सो मच यार. तुझ्यामुळे ना माझ्या कामाचं टेन्शन खरंच खूप कमी झालं. आणि सॉरी कारण तुला तुझं काम सोडून माझं हे काम पूर्ण करावं लागतंय. शनाया, मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. हा आय थिंक आता आपण एकमेकांना मित्र नक्कीच म्हणू शकतो ना? अरे येस ऑफकोर्स. सेल्फी काढूया का? ऑफकोर्स. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. नाईस पोस्ट यार. थँक्यू. बाय द वे, तू घरी कशी जाणार आहेस? मी काय कॅब करेन.
अरे ऍक्च्युली माझी गाडी ना सर्व्हिसिंगला दिली. माझ्याकडे आज गाडीच नाहीये घरी जायला. तुझी काही हरकत नसेल तर मी तुला बाईक वरून सोडू. नाही नको, मी जाईन. नाही अगं, मदत नाहीये ही. ऍक्च्युली इट्स माय प्लेजर. सो प्लीज, नाही नको म्हणूस. ऍक्च्युली ना मला थोडं ऑकवर्ड होत आहे रे. बट इफ यू इन्सिस्ट, जाऊयात. ओके ओके, चलो. चलो चलो चलो. श्रेयस, ओ येस, ऑफ कोर्स. आणि ही फाईल करशील ना मी complete? करणार उद्या. उद्या. कहानी में ट्विस्ट. हॅलो, ALF ऑफिस. हा हॅलो, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. नमस्कार साहेब, रघु बोलतोय. हा रघु, ऐक, ऑफिस मध्ये कोण कोण आहे आता? म्हणजे गेले का सगळे? हो सर, सगळे गेलेत. काही लोक आत्ताच गेलेत. अच्छा, शनाया मॅडम आहेत का? म्हणजे काम करत होत्या का? की गेल्या त्या पण? हो, आत्ताच जस्ट 5 मिनिटापूर्वी गेले साहेब. हा बर. आणि ते साहेब, नाही, त्यांनी नेमकी आज गाडी आणली नव्हती, तर त्या श्रेयस साहेबांसोबत गेल्या साहेब. काय? कोणी? ते नाही का ते यंग मस्त मुलगा आहे साहेब तो. श्रेयस? हा, त्यांनी मदत केली शनाया मॅडमला, मग तेच गेले मॅडमला सोडवायला घरी. हा हा हा. हा साहेब, ठेवू साहेब? हा नाही, मी ठेवू का विचार? हा ठेव ठेव. हा हो. श्रेयस? आपा अथर्व, नेहा, आला पा गणपतीचं पेंडॉल. हाय बाई, केवढी रोषणाई आहे का एकदम जबरदस्त. मग मी म्हणून म्हणत होते बाबांना की या तुम्ही या तुम्ही, तर नानाजींबरोबर गप्पा मारत बसले ना ते. अगं त्यांचं असंच राहते, गप्पा मारायला कोणी भेटलं ना की झालं, कशाचं म्हणून होशच राहत नाही त्यांना. ज्ञान पाजळायला कोणीतरी पाहिजे असते ना. पण मग कोणी मिळालं नाही तर मग का, आम्ही हाव ना. माई शिकवणी सुरू होते, तुला हेच कळत नाही, तुला हेच जमत नाही, तू एवढ्या मोठ्या चुका करते आणि तू का करते. दिवसातून 50 चुका काढते. असंच असतं नवऱ्यांचं. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं कळतं, बायका ह्या बावळट असतात. नाही तर का. रेवती, आपण इथे नवऱ्यांविषयी बोलायला आलोय का गणपती पाहायला आलोय? नाही, तुम्ही आता नवऱ्याविषयी बोलू नका. तर नवरा म्हटलं ना का रेवती सुरू होऊन जाते. मी जे काही बोलते ते खोटं बोलते का ग? नाही बाई, तू खरंच बोलते. हा, पण आता आपण खरं खोटं करत बसणार आहोत का? चला आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया. चला चला. चल 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 रे.